वसुदेवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं मूकं करोति वाचालं पङ्गुल्लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानंदमाधवम्. नमस्कार. परब्रह्म परमात्मा योग योगेश्वर भगवंत श्रीकृष्ण, माझे सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज, आदरणीय माननीय सौविद्याताई आणि आपण सर्व गीताप्रेमी आणि परीक्षार्थी सख्यांनो. हो, सख्यांनाच म्हणणार आहे मी, कारण आपण सगळ्या जणी या भगवद्गीतेच्या अंगणामध्ये खेळणाऱ्या सख्या आहोत. आपण सगळ्या अभ्यास करून परीक्षा देतो आहे. जसं गोपी कृष्णाच्या भक्ती करायच्या, तसंच आपण सुद्धा भक्ती करतो आहोत. आणि या परीक्षेच्या माध्यमातून आपण सगळ्याजणी श्रीकृष्णाची भक्ती करतोय. तुम्ही परीक्षा देता आहात आणि मी दिल्या आहेत, एवढाच काय ते फरक आहे. तर कोणी इथं मोठं नाही, कोणी लहान नाही. खरं तर माझी इथं बोलण्याची किंवा इथं बसण्याची योग्यता आहे की नाही हे मला नाही माहिती, पण आपल्या ज्या गुरु आहेत त्यांनी सांगितलं त्यांचा शब्द पाळायचा, म्हणून मी आज इथे बसली आहे. त्याच्यात विद्वत्तेचा किंवा योग्यतेचा काही प्रश्न नाहीये. मी तुमच्यासारखीच एक गीतेची विद्यार्थिनी आहे, अभ्यासक आहे, साधक आहे. आपल्या इथं आपण आज भगवद्गीता आणि उत्तराखंडच्या परीक्षेचा प्रवासाबद्दल मी थोडस सांगणार आहे. तर गीता माझ्या आयुष्यात कशी आली, तर मी मूळची कराडची. कराडला माझं सगळं शिक्षण झालं, माहेर माझं सगळं कराडला झालं. शाळेमध्ये आम्हाला गीतेचा 12वा 15वा 18वा अध्याय शिकवला होता, तेव्हाच माझा तो पाढपण झाला होता. नंतर मग माझ्या वडिलांचा संस्कृत चांगला असल्यामुळे माझे उच्चार आपोआपच थोडेसे चांगले झाले. पण मग नंतर शिक्षण, नोकरी, लग्न म्हणजे सर्वसामान्य मुलींसारखंच माझं पण झालं. संसारातल्या काही घडामोडी, सुख दुःख, नोकरी, त्यातलं राजकारण सगळं अगदी सामान्य पातळीवर चालू होतं. नंतर नोकरी करता करता दुर्दैवाने मला व्हर्टिगोचा त्रास झाला, म्हणजे चक्रेचा त्रास झाला. आणि तो इतका वाढला, इतका वाढला की 14 वर्ष माझी त्याच्यात गेली जवळजवळ. म्हणजे नोकरी करता करताच अनेक प्रकारचे डॉक्टर, तपासण्या, MRI स्कॅन, कानाची 5-6 ऑपरेशन झाली, पण त्याच्यात काही फरक पडत नव्हता. आणि शेवटी मग डॉक्टरांनी मला शेवटचा उपाय सांगितला की आता नोकरी सोडा. मग नोकरी सोडायला लागली नाईलाजाने. नोकरी सोडल्यानंतर 2-3 वर्ष माझी नैराश्यातच गेली, की काय म्हणजे आपण आता निदान 4 पैसे तरी मिळवत होतो घरासाठी, आता आपल्याला तेही करता येत नाही. घरात तर मी एक काम सुद्धा, चहा सुद्धा मला करता येत नव्हता, इतकी माझी अवस्था वाईट होती. घरचे सगळे हवालदिल झाले होते. 2 वर्ष या ह्याच्यात गेल्यानंतर मला थोडीशी गाण्याची आवड असल्यामुळे मग मी भजनाच्या क्लासला सुरुवात केली जायला, नंतर गाण्याच्या क्लासला सुरुवात केली. मग तिथे मला माझ्या गीतेच्या ज्या शिक्षिका आहेत, कल्पनाताई आंबेकर, त्या मला तिथे भेटल्या भजनामध्ये. मग त्या म्हणल्या, अगं तू गीता का नाही शिकत? तर मग आमच्या सोसायटीत त्या सुदैवाने शेजारच्याच बिल्डिंग मध्ये राहत असल्यामुळे मी म्हणलं चला, आपल्याला काही लांब जायचं नाहीये, इथल्या इथं आपल्याला जमेल. म्हणून मी गीता शिकायला सुरुवात केली. शिकायला लागल्यानंतर मला इतकी गोडी लागली त्या गीतेची की बाईंनी शिकवलं की घरी येऊन माझं पाठच व्हायचं. आणि अर्थ जाणून घेण्याची मला खूप उत्सुकता लागली. आमच्या बाई पण अर्थ सांगायच्या आणि त्या असं म्हणायच्या की तुम्ही मोठ्यांना गीता म्हणा घरामध्ये. मोठ्यांना म्हणली की तुम्हाला आपोआप अर्थ समजत जाईल, सुचत जाईल. भगवंत तो तुमच्यापर्यंत आणून पोहोचवतात आणि घरात पण आपल्या पॉझिटिव्ह लहरी येतात, सकारात्मक. तर मग मला तशी म्हणजे पोळ्या करताना, स्वयंपाक करताना. आणि घटना अशी घडली एक की आमच्या सोसायटीत एक आजी होत्या, त्यांची पूर्ण गीता पाठ होती. तर त्या रोज 18 अध्याय म्हणायच्या, रोज. असा त्यांचा नेम होता. आणि त्या ज्या दिवशी गेल्या वृद्धापकाळाने, तर त्या दिवशीही त्यांनी गीता पूर्ण म्हणली होती. आणि गीता म्हणल्यावर शेवटचा अध्याय झाल्यावर त्यांनी डोळे मिटले. तर माझ्या मनामध्ये ही घटना इतकी कोरली गेली की आपल्याला असं जमलं पाहिजे. आणि आपलं उद्या आपण म्हातारे होऊ, आपले कान काम करणार नाही, डोळे काम करणार नाही, कदाचित बोलताही येणार नाही, स्मरणशक्ती राहणार नाही, पण गीता आपण म्हणत राहायचं. म्हणजे अगदी अंथरुणावर बेड रिडन असलो तरी आपल्याला गीता म्हणता आली पाहिजे.
आणि म्हणजे त्या निमित्ताने आपण भगवंतांच्या अनुसंधानात राहू आणि असं मरण आपल्याला आलं पाहिजे, हे माझ्या डोक्यात कुठेतरी बसलं. त्या निमित्ताने मी गीता पाठ करायला सुरुवात केली. आता जेव्हा गीता शिकत होते तेव्हा माझ्या घरात खूप अडचणी आल्या. माझ्या सुनेचं बाळंतपण, मग नंतर नातवाची लुडबुड, माझ्या पायाला फ्रॅक्चर झाले 2 वेळा. तर असं सगळं करत करत मी ती पूर्ण केली. मग 2016 साली माझी शिकून झाली. 17 साली मी शिक्षक होण्याची परीक्षा दिली. त्याच्यात मी यश मिळालं, भगवंतानी माझ्या पदरात ते टाकलं. त्याच्यानंतर मग मी 2 वर्ष बाईंच्या हाताखाली काम केलं. त्या म्हणल्या की आज तू वर्ग घे, आज तू दृढीकरण घे, आज असं चालू होतं. त्याच्यातून मग मी काय केलं की म्हटलं हे करता करता आपण अर्थ आपल्याला कळला पाहिजे. मग मी अशी पुस्तकं सगळी गोळा केली. पुस्तकं म्हणजे गीता सागर, साधक संजीवनी, म्हणजे कुणी कुणी मला मार्गदर्शन केलं. त्याच्या निमित्ताने मी सगळी वरदानंद भारती आहेत, पविवर्तक आहेत, करंदीकर आहेत, वि. कुलकर्णी आहेत, विनोबाजींची पुस्तकं आहेत. अशी सगळी गोळा करून एक श्लोक घ्यायचा, त्याचा अर्थ लिहून काढायचा. एक श्लोक, प्रत्येक श्लोकाच्या पाठीमागे 2-2 पानं सोडायची, की अजून काही माहिती मिळाली तर आपल्याला त्याच्यात. असं करायला सुरुवात केली. आणि नंतर मग 2018 साली माझी मैत्रीण होती संध्या कुलकर्णी, ती म्हटली नाही नाही तू आता स्वतःचे वर्ग सुरू कर. म्हटलं अगं मला काही येत नाही अजून, मला काही. पण तिने मला खूप कॉन्फिडन्स दिला, कुठून तरी 5-6 जणी धरून आणल्या आणि मला वर्ग तिच्या घरात मी सुरू केले. मग वर्ग सुरू केल्यानंतर इकडे एकदा माझ्या शाळेच्या मैत्रिणींची ट्रिप होती, तिथे गेले होते. माझी एक ललिता दातार म्हणून मैत्रीण होती, तिचं नाव आता स्मिता आठवले, तुम्हाला माहित असेल विद्यार्थी. तर आपल्या रामदासी साहित्य अभ्यास परिषद या ग्रुपमध्ये तिने मला सामील करून घेतलं. आणि मग त्यामुळे माझी विद्यार्थ्यांशी खरं म्हणजे ओळख झाली. की त्यांचा मेळावा होता. आणि मग त्या मला माझी अजून एक मैत्रीण आहे अंजली दंडवते, तर तिच्या बरोबर मी घरी आले विद्यार्थ्यांच्या. आणि घरी आल्यावर मी विद्यार्थ्यांच्या प्रेमातच पडले. इतक्या प्रेमळ, इतक्या मृदू स्वभावाच्या आणि इतकी ज्ञानी व्यक्ती इतकी साधी कशी काय असू शकते, असं मला त्यावेळेला असं मनावर माझ्या गारुडच झालं विद्यार्थ्यांचं. आणि उलट झाले पण बरं का, इतके ज्ञानी व्यक्ती नाही हो काहीतरी. तर त्याच्यामुळे मग असं सगळा प्रवास चालू होता. मग त्यांनी मला त्या म्हणल्या दासबोध लिहायला सुरुवात कर. मग ती एक विशिष्ट प्रकारची पानं होती, ती मला दिले. 2 दशक माझे लिहून झालेत, अजून पुढचं काही. पण नंतर दासबोधाच्या पण ते कुलकर्णी काका होते, ते परीक्षा घ्यायचे, मग ते सुरुवात केली अभ्यास करायला. असं करता करता एक दिवशी त्यांनी माझा उत्तराखंडचा, म्हणजे गीता मी शिकते म्हटल्यावर उत्तराखंडचा फॉर्म त्यांनी परस्परच भरून टाकला. आणि त्या म्हणल्या तुला ही परीक्षा द्यायची आहे. म्हणलं अहो माझा एवढा अभ्यास नाहीये, म्हणजे पूर्ण भारतीय स्तरावर म्हणजे काय, म्हणजे टेन्शन आलं ना. त्या म्हणल्या नाही नाही तुला द्यायचीच आहे परीक्षा. मग काय प्रथम प्रवेशिका दिली, त्याच्यात डिस्टिंक्शन मिळालं. आणि त्याच्याच आदल्या वर्षी का त्याच वर्षी विद्याताई पूर्ण भारतात पहिल्या आल्या होत्या विशारदच्या परीक्षेत. तर हा एक मला अजून एक म्हणजे माइलस्टोन आपल्या आयुष्यात असतो ना, की विद्याताई आल्या. मग आपल्याला कधी असं जमेल का, आपल्याला इतका अभ्यास त्यांनी कसा अभ्यास केला असेल, पूर्ण भारतात पहिल्या आल्या म्हणजे काय, कसं केलं असेल, काय केलं असेल, म्हणजे हे सारखं डोक्यात. तर त्यानिमित्ताने अजून चांगला अभ्यास करूया अशी प्रेरणा मला मिळाली. मग दुसऱ्या वर्षीपासून अजून अभ्यास. आणि तुम्हाला माहिती नोव्हेंबर मध्येच पेपर येतात, 15-20-25 दिवस असतात. आणि दरवेळेला मला असं व्हायचं की माझा नातू लहान, सासरे 90 वर्षाचे. आणि त्यावेळेला मध्येच करोना पण आला. आणि दिवाळीचे दिवस मग सगळी गडबड, भाऊबीजेचे कार्यक्रम, ह्याचे कार्यक्रम, सगळे पाहुणे रावळे, आम्ही घरात मोठं असल्यामुळे माझ्या घरीच सगळं असायचं. आणि नातू सारखा लुडबुड करायचा, ते पेपरवरच काहीतरी आखून ठेवेल का, रेषा मारेल का, असं. मग ते, आणि काही काही वेळेला काय व्हायचं की आपले हिंदीतले प्रश्न असतात ना, मग त्याचे अर्थ कधी कधी कळायचंच नाही, की काय नक्की त्यांना विचारायचंय, काय बाबा सोडवायचंय. मग 2-2 दिवस नुसता विचार करत राहायचं की काय सोडवायचंय नक्की, काय त्यांना अपेक्षित आहे. अगदीच प्रश्न पडला की मग विद्यार्थ्यांना फोन कर. मग त्या म्हणायच्या नाही नाही ते असं लिहायचंय वगैरे, मग त्या एका वाक्यात सांगायच्या. कधी त्यांनी टाळलं नाही काय मार्गदर्शन करायचं. मग असं करता करता ह्या सगळ्या. आणि विद्यार्थ्यांचं वैशिष्ट्य असं आहे की त्या स्वतःपुरतं कधीच बघत नाही, त्या सगळ्यांना पुढे करतात. नाही तुम्ही करा, तुम्ही करा, आता नवीन पिढी तयार झाली पाहिजे, तुम्ही करा. तर
असं करता करता माझी आजपर्यंत इथपर्यंत प्रगती झालेली आहे. मग इकडे या परीक्षा देता देताच माझी गीता धर्म मंडळाची पण कंठस्थ परीक्षा, मग त्याच्यातही पहिला नंबर आला. त्याच्यानंतर शृंगेरीला जाऊन आले. आणि मग पेपरमध्ये तुम्हाला माहितीये की कधी कधी हिंदी प्रश्नांचे अर्थ कळत नाहीत किंवा प्रिंटिंग मिस्टेक्स असतात. म्हणजे अपर्याप्तम तदसमतर अपर्याप्तम आणि पर्याप्तम असे अर्थ लिहा असा प्रश्न येतो. पण तिथं अपर्याहा असं काहीतरी लिहिलेलं असतं. मग मला पहिल्यांदा कळायचं नाही की काय म्हणजे हे. मग सगळी गीता हुडकायची, पाठ असली तरी हुडकायची की असा काही शब्द आहे का. मग नाही म्हटल्यावर विद्यार्थ्यांना फोन करायचा, त्या म्हणल्या नाही तुम्ही तिथे लिहा की हा शब्द आलेला आहे पण हा असा शब्द नाहीये, तर हा असा असावा. आणि असं करून मग तो उत्तर सोडवायचं. खूप छान मार्गदर्शन. प्रत्येक वर्षी काठिण्य पातळी वाढत जाते. नंतर नंतर तर शांकर भाष्य तत्व विवेचनी. शांकर भाष्य तर कळतच नाही, पहिल्यांदा 4 वेळा वाचलं तरी. मग मराठी अनुवाद कुठून तरी मिळवला. तर तुम्ही पण सगळ्यांनी ना शांकर भाष्य तत्व विवेचनी आणि साधक संजीवनी ही 3 पुस्तकं आपल्या घरात पाहिजेतच काही झालं तर. मग प्रत्येक वर्षी असं वाटायचं की यावर्षी गॅपच घेऊ, नाहीच जमणार, वेळेत पूर्णच नाही होणार, कधी आजारपण कधी घरातल्या अडचणी. पण मग श्रीकृष्ण भगवंत सांगतात कर्म कर कर्म कर, थांबू नको, कर्म कर. मग मी विचार करायचे की आपण लिहायला तर सुरुवात करू, मग शेवटच्या दिवशीपर्यंत मुदतीपर्यंत नाही झाला लिहून, तर मग राहू दे, मग आपण फोन करायचा की नाहीच झालं माझं लिहून. पण भगवंतांनी सुदैवाने अशी वेळ आणली नाही कधी. आणि माझं ते पूर्ण करून घेतलं. म्हणजे आता हे मागं वळून बघताना मला सगळं आश्चर्यचकितच व्हायला होतं. आज खरं वाटत नाही, म्हणजे विद्यार्थ्यांचे ऋण मी कसे फेडू. मी तर या ऋणात राहण्यास पसंत पडेन. तर या इतकं कौतुक करतात करतात आता सो तुम्ही बघितलं की लाजायला होतं अक्षरशः. म्हणजे इतकं कौतुक कौतुक. अनेक ठिकाणी आपल्याला प्रोत्साहन देऊन भाग घ्यायला भाग पाडतात. त्यांनी मध्ये असंच मला युट्यूब लाईव्ह करायला सांग की मुक्ताईवर बोल. मग आणली 2-3 पुस्तकं कुठून तरी गोळा करून विद्यार्थ्यांना कसं नाही म्हणायचं म्हणून ते झालं. इथे त्यांचं एक भडगावला एक आश्रम आहे. तर तिथं ते हनुमंत आमची कुळवल्ली म्हणून एक ग्रुप आहे. तर त्यांची उपासना असते, मग त्याच्यावरती त्या म्हटल्या रोज एक गीतेचा श्लोक आणि अर्थ तू रोज पाठवत जा. अशा तऱ्हेने तोही एक उपक्रम सध्या चालू आहे. आणि 5 अध्यायापर्यंत माझं तिथपर्यंत आलेलं आहे. तर असं अनेक त्या मला भाग घ्यायला, आता आजचा पण कार्यक्रम त्याच ह्याच्यातला आहे. त्यांनी मला अक्षरशः पुढे घातलंय. म्हणजे मी म्हटलं अहो माझी योग्यता नाही अजून, प्रमुख पाहुणे वगैरे काय म्हणजे. मी आत्ताशी परीक्षा दिल्या आहेत ना, आत्ताशी डिग्री मिळाली. आणि डिग्री म्हणजे काय आपल्याला माहिती की आपण आपलं अभ्यास करून घरीच पेपर सोडवून देतो. तर त्यांच्यामुळे अनेक मोठ्या लोकांची माझी ओळख झाली, अनेक अशा मैत्रिणी मला मिळाल्या, परिवार वाढला, गीता परिवार. त्यामुळे तर तुम्ही सुद्धा सगळ्या जणी अशा छान परीक्षा द्या आणि खूप खूप यशस्वी व्हा. आपली खरं म्हणजे ही भाग्याची गोष्ट आहे की आपल्या जीवनामध्ये गीता आली. कारण श्रीकृष्णाची प्रत्यक्ष वाणी आहे, मुखातून बोललेली. आणि मग ती गीता आपल्या हातात आली, आपण कधीही तिचं बोट सोडायचं नाही. आणि ही परीक्षा देताना काही मुद्दे तुम्ही लक्षात ठेवा. म्हणजे माझ्या अनुभवावरनं मी सांगतेय, मी काही फार मोठी कुणी नाहीये. पण पहिलं म्हणजे तुम्हाला ज्यांना ज्यांना जमेल त्यांनी गीता कंठस्थ करा. कंठस्थ म्हणजे पाठ करा. याचा उपयोग असा होतो की प्रश्न आल्यानंतर कुठल्या श्लोकावर आहे किंवा कुठल्या अध्यायात आहे ते आपल्याला कळत नाही कधी कधी. मग पूर्ण गीता किंवा मग कोणाला तरी विचारायला लागतं हे कशावर आहे. कारण काही काही प्रश्न खरंच असे असतात, ट्रिकी असतात. आणि मग त्याच्या अर्थाचा पण अभ्यास तुम्ही हळूहळू सुरू करा. म्हणजे आता नोव्हेंबरमध्ये परीक्षा येते, पण मग आपण आधीपासूनच साधारण पहिल्या प्रवेशिकेला साधारण पहिले 3 अध्याय असतात, मग 6 अध्याय असतात. शेवटी तर मग काय कुठल्याही अध्यायावर असतं. तर हळूहळू अर्थाची पुस्तकं वाचत राहा, नोट्स काढत राहा. आणि मग कोणता प्रश्न कोणत्या अध्यायात आलाय किंवा कोणत्या श्लोकावर आलाय हे कळायचं असेल तर श्लोक जर पाठ असले ना तर त्याचा खूप फायदा होतो. उदाहरणार्थ आता इष्टान भोगान याचा अर्थ विचारला तर इष्टान भोगान म्हणजे इष्टान भोगान हि ओ देवा हा 3ऱ्या अध्यायातला श्लोक आहे. तर मग आपल्या तो लक्षात आला तर मग आपण त्याचा अर्थ शोधून तो लिहू शकतो. कर्म अकर्म विकर्म असा जर प्रश्न आला तर तो 4थ्या अध्यायातला आहे. किंवा 2 निष्ठा कोणत्या सांगितल्यात मग 3रा अध्याय आहे. कर्मयोग श्रेष्ठ की ज्ञानयोग हे कुठल्या अध्यायात सांगितले, कोणत्या श्लोकात सांगितलंय, है ना. मग संन्यास कर्मयोगश्च निश्रेयस करावं मग 5व्या अध्यायात.
मग भगवत प्राप्तीचं स्वतंत्र साधन आहे का कर्मयोग? असेच सगळे प्रश्न असतात. शरणागतीवर प्रश्न असतात, क्षेत्राचे विकार, स्थितप्रज्ञाची लक्षणं, भक्ताची लक्षणं, नाही का? आणि सात्विक, राजस, तामस ह्याचे आहार कोणते, याचे गुण कोणते, असे सगळे प्रश्न येतात. आणि मग शेवटी शेवटी दोन ह्याच्यात तुलना करायला सांगतात. साधक संजीवनीत काय म्हणले, शांकर भाष्यामध्ये काय म्हणले, तत्वविवेचनीत काय म्हणले, शांकर भाष्यामध्ये. म्हणजे प्रत्येकाची मतं वेगळी आहेत, त्याचा अभ्यास आपल्याला. मग प्रश्न सोडवताना सुद्धा व्यवस्थित तुम्ही फुलस्केप घ्या, समास व्यवस्थित सोडा, ते रेषा आखा मस्त. आणि लाल पेनाने प्रश्न लिहायचा, त्याच्यानंतर खाली उत्तर निळ्या पेनाने लिहायचं. प्रश्न संपला, आता एका प्रश्नात समजा 5 उपप्रश्न आहेत, म्हणजे 5 शब्दांचे अर्थ आहेत. तर मग प्रत्येक अर्थ झाला की एक दोन पेन्सिलच्या रेघा किंवा हिरव्या पेनाने वेगळ्या शाईने, आणि मग पूर्ण प्रश्न संपला की दुसरा प्रश्न दुसऱ्या पानावर सोडवा. असं सुटसुटीत छान आणि भरपूर लिहायचं. काय काटछाट करायची नाही, भरपूर पण मुद्देसूद. म्हणजे उगीच तेच 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 परत लिहिलं असं नाही, मुद्देसूद पण भरपूर लिहायचं. आपल्याला जेवढं जितकं काही ज्ञान, आणि जरी त्यांनी रेफर केली असली साधक संजीवनी, तत्वविवेचनी किंवा आपलं शांकर भाष्य, तर त्याच्यातलं तर लिहायचंच आहे आपल्याला. पण ते थोडंसं आपल्या शब्दात करून लिहिता आलं तर. आणि त्याला काही उदाहरणं म्हणून तुम्ही ज्ञानेश्वरीतली ओवी लिहिली, दासबोधातली एखादी श्लोक लिहिला, तुकाराम महाराजांचं एखादं उदाहरण दिलं, एकनाथांचं एखादं, तर त्याच्या त्यांना ते आवडतं. म्हणजे त्या मुद्द्याला धरून पाहिजे फक्त. तर घाईघाईत उत्तर लिहू नका, शांतपणे विचार करा आधी काय काय लिहायचे, कुठले कुठले मुद्दे, ते कच्च्या ह्याच्यावर थोडंसं लिहून ठेव. आणि पहिल्या वर्षी मी एक बावळटपणा केला होता, की म्हटलं की आधी कच्चं लिहू, मग आपण पक्का पेपर सोडवू, कारण खाडाखोड झाली, कुठं काय झालं, अक्षर छान यायला पाहिजे. तर ते एवढा मोठा झाला पेपर, आणि शेवटी 4च दिवस राहिले. म्हटलं आता पक्का लिहायचा. तर मी म्हणजे रात्रंदिवस लिहितच होते, लिहित, हे माझं दुखायला लागलं अक्षरशः. मग पुढच्या वर्षीपासून म्हटलं नाही, डायरेक्ट सोडवायचं. सोडवून मग मी झेरॉक्स काढून ठेवायला लागले, की आपल्याला नंतर आपल्याकडे, कारण तिकडे पाठवलं की आपल्याला परत मिळत नाही. तर या परीक्षा झाल्या तुमच्या. आता तुम्ही समजा, आता कोणाची पहिली असेल, दुसरी असेल, कोणाची विशारदची चालू असेल, पण या परीक्षा झाल्या म्हणजे सगळं संपलं असं मात्र करू नका. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, या ज्ञानाचा उपयोग आपल्याला दुसऱ्याच्या हितासाठी करायचा आहे, हे मात्र लक्षात ठेवा. म्हणजे तुम्ही गीता शिकला असाल तर तुम्ही कुणाला तरी शिकवू शकाल, है ना? आपण आयुष्यात 2 ते 4 जणांना तरी कमीत कमी गीता शिकवूया किंवा त्याची प्रेरणा देऊया. ह्या परीक्षेसाठी सुद्धा सगळ्यांना प्रोत्साहन देऊया, असं. कारण हे आयुष्यभर अभ्यास, हेच एक व्रत आहे गीतेचा प्रचार आणि प्रसार. आणि 18व्या अध्यायात भगवंतांनी म्हणलंच आहे की जो भक्त माझा गीतेचा प्रचार आणि प्रसार करेल तो माझा सगळ्यात लाडका भक्त. तर तसं आपल्याला वागायचंय, आपल्याच्याने, आपल्या पातळीवर जेवढं होईल तेवढं. असं नाही की 100च लोकांना शिकवा, असं नाही. एकाला शिकवलं तरी ती अजून कोणाला तरी शिकवेल, है ना? तर म्हणायला तर शिकवाच, पण अर्थ पण त्याचा सांगा. कारण गीता ही आचरणात आणण्याची गोष्ट आहे, नुसती पाठ करण्याची गोष्ट नाहीये. म्हणजे पाठ करणं किंवा समजून त्याप्रमाणे आचरण करण्याची ती गोष्ट. आणि जेवढ्या लहानपणापासून आता ही आहे, किंवा 15-20 वर्षाच्या मुली जर शिकल्या, तर आपल्या राष्ट्राला, देशाला त्याचा नक्की फायदा होणार आहे. तर हे विद्यार्थ्यांचं काम आपल्याला पुढे न्यायचंय, है ना? की त्या जर म्हटल्या आता हे कोणीतरी घ्या माझ्याकडून, तर हे केंद्र पण आपल्याला चालवायचंय. आणि त्यांचे जे विचार आहेत विद्यार्थ्यांचे, ते पण आपल्याला पुढे न्यायचे. त्यासाठी आपल्याला सर्व जीवन आपल्याला कृष्णमय आणि गीतामय आपल्याला करायचंय. आणि नंबर येण्यासाठी नाही द्यायचा, जे नंबर माझा आला ही कृपा आहे. पण त्याच्यात काय, म्हणजे माझ्याहून अजून कोणी छान लिहिलं असतं तर त्याचा पहिला नंबर आला असता. त्या नंबराला काही महत्व नाहीये. कारण आपण काय हे सर्टिफिकेट घेऊन कुठं नोकऱ्या मिळवायला जाणार आहे, हे आपण घरातच ठेवू. पण आपल्याला आपण कुठे आहोत, म्हणजे आपला अभ्यास योग्य रीतीने चाललाय, ह्याच्यासाठी परीक्षेत छान मार्क पडावेत, त्याच्यासाठी आपल्याला 100% प्रयत्न मात्र करायचे. आणि काहीही लागलं, विद्यार्थी तर आहेतच, पण मी सुद्धा आहे. मला कधीही फोन करा, काही अडलं, काही हे झालं, म्हणजे माझ्या अल्पमतीप्रमाणे मी तुम्हाला नक्कीच त्याचं जे काही मला माहिती आहे ते सांगेन. आणि ही जी मी अनुभूती घेतलेली आहे ना, ती आपण सगळ्यांनी घेऊया.
हा अनुभव आपण सगळ्यांनी घेऊया. जीवन इतकं आपलं संपन्न होतं ना, मी तुम्हाला सांगते की त्याला काही म्हणजे मर्यादाच राहते. आता हे परीक्षेचं झालं, पण या निमित्ताने मला अजून एका विषयावर बोलायचंय की आपलं जीवन हे आचरणात गीता आणण्यासाठी आहे. तर आपण सामान्य माणसं आहोत, आपण काही योगी माणसं नाहीये, संन्यासी वगैरे होण्याची आपली काही अजून योग्यता नाही. म्हणजे आपल्याला गीतेमध्येच सांगितले की ज्ञानयोग, कर्मयोग, भक्तियोग. पण ज्ञानयोग हा विहंग मार्ग आहे. म्हणजे पक्षी जसा डायरेक्ट फळावर झेप घेतो, तसा विहंग मार्ग आहे. पण आपल्याला कसं आहे, पिप्पलिका मार्ग आहे आपला, मुंगीच्या पावलांनी. कारण आपल्याला सगळा प्रपंच सांभाळून, आपले सगळे नातेवाईक, मुलं बाळ, सगळं प्रपंच सांभाळून आपल्याला करायचंय. प्रपंचात अडकायचं जरी नसलं तरी प्रपंच हा मनापासूनच, प्रपंच करावा नेटका. तर नेटका म्हणजे आपण फक्त नेटानेच करतो बाकीचं काही करत नाही. तर नेटका म्हणजे जेवढा पाहिजे तेवढा मनापासून, 100% मनापासूनच करायचं. कर्तव्य सगळी प्रेमानेच करायचे, पण आसक्ती सोडून करायचे. तर त्याच्यासाठी आपल्याला सामान्य माणसांना कर्मयोग हाच जास्ती आपल्याला उपयोगी पडतो. तर आपण आता आज थोडस कर्माचा सिद्धांत आपण सगळ्यांनी अभ्यास केलाच असेल गीता शिकताना. पण एका वेगळ्या पद्धतीने आपण थोडस कर्म म्हणजे काय, कर्माचा सिद्धांत म्हणजे काय, तर आपण थोडस समजावून घेऊया. म्हणजे चालेल ना थोडं बोललं तरी? तर पहिल्यांदा आपल्याला असं समजलं पाहिजे की आपलं आयुष्य म्हणजे काय, आयुष्याच्या पलीकडे काय आहे, आणि आपल्या आयुष्यातल्या समस्या काय आहे, है ना? तर आपण स्वतः कोण आहोत. आणि कोणी म्हणेल की मग मी शिक्षक आहे, कोणी म्हणेल की मी गृहिणी आहे, कोणी म्हणेल मी वकील आहे, कोणी म्हणेल मी डॉक्टर आहे. पण आपण त्याच्या पलीकडे जर विचार केला तर आपण एक फक्त मर्त्य लोकातला एक जीव आहोत, है ना? तर ही सर्व सृष्टी, प्रकृती म्हणजे जगत आहे, आणि ईश्वर म्हणजे जगदीश, जगाचा मालक आहे. तर मग या तीन गोष्टींचं ज्ञान, जीव, जगत आणि जगदीश, या गोष्टींचं ज्ञान आणि ते एकमेकांशी कसे संबंधित आहेत ते जाणून घेणं म्हणजे ब्रह्मविद्या आहे. आणि या ब्रह्मविद्येचं खरोखरीला अनुभव येणं म्हणजे योगशास्त्र आहे. तर आपल्या म्हणजे प्रत्येक अध्यायाच्या शेवटी आपण म्हणतो ब्रह्मविद्या या योगशास्त्रे, तर ते हेच आहे. मग ब्रह्मविद्येचं खरोखर अनुभवाला येणं हे योगशास्त्र आहे. मग आपल्या आयुष्यात काय काय समस्या असतात बरं? तर तीन मुख्य समस्या आपल्या आयुष्यात असतात. पहिलं म्हणजे मृत्यू, दुसरं म्हणजे दुःख, आणि तिसरं म्हणजे अज्ञान. तर मृत्यू हा काही चुकत नाही, आणि सत्य काय आहे, प्रकार कोण, म्हणजे आपल्या समस्यांशी संबंधित आपण कोण आहोत हे आपण समजत असतो. म्हणजे पहिलं जर मृत्यू आपण घेतला तर मृत्यू कुणाचा होतो? शरीराचा होतो. मृत्यू शरीराचा होतो, आपला होतो का? कारण आपला जर मृत्यू होत असता तर मग आपण गेल्यानंतर प्रेत तर तिथंच पडलेलं असतं, तरी लोक का रडतात? शरीर तर तिथंच असतं ना. तरी लोक रडतात म्हणजे त्याच्यातनं कोणीतरी निघून गेलंय, त्याच्यातनं आत्मा निघून गेलाय, जीव निघून गेलाय. म्हणून मग ते शरीर पण तिथंच ठेवत नाहीत, लवकर लवकर बाहेर काढण्याची घाई असते. म्हणजे मग त्यातला जीव निघून गेलेलो असतो. दुसरं समस्या आहे दुःख. मग कशाचे ना कशाचे तरी दुःख आपल्याला सतत होत असतं, आणि ते मनाला होत असतं. दुःख कुणाला होतं? मनाला होतं. म्हणून आपण स्वतःला मन समजतो. पहिलं आपण शरीर समजतो, पण शरीर म्हणजे आपण नाही. कारण आपण गेल्यानंतर शरीर तिथंच असतो, तरी सुद्धा लोक रडत असतात. म्हणजे शरीर म्हणजे आपण नाही. दुसरं आपण आपल्याला मन समजतो, पण मनाला सगळं दुःख होत असतं. पण फक्त मन म्हणजे आपण आहोत का? नाही, कारण कोणतंही दुःख किंवा सुख सतत राहत नाही ना. संकल्प विकल्प, हे करूया, हे नको करूया, हे पण सारखं परिवर्तित होत असतं. त्याचा निर्णय, योग्य तो निर्णय घेणारं अजून तिसरंच कोणीतरी असतं. मन निर्णय घेत नाही, मन फक्त विचार करतं, चंचल असतं मन. तर म्हणजे दुःखाशी संबंधित मन सुद्धा आपण नाही. तिसरी गोष्ट म्हणजे अज्ञान. ही तिसरी समस्या आहे आपल्या आयुष्यातली. मग अज्ञान म्हणजे काय? की एखादी गोष्ट आपल्याला माहीतच नाहीये, हे आपलं अज्ञान आहे. आणि त्या गोष्टीबद्दल विपरीत ज्ञान असणं, जशी ती गोष्ट आहे तशी नेमकी न समजणे,
हे विपरीत ज्ञान, त्याला पण अज्ञान म्हणायचं. आणि आपलं अज्ञान आहे हेच न समजणं, हे अजून एक अज्ञान असतं. हेच आपल्याला बरेच वेळा कळत नाही की या बाबतीत आपण अज्ञानी आहोत, है ना. तर हे आपलं सगळ्यात मोठं अज्ञान असतं. मग या अज्ञानाशी संबंधित ज्ञान हे कोण ठरवतं? बुद्धी ठरवते. मग बुद्धी म्हणजे आपण आहोत का? तर बुद्धी म्हणजे पण आपण नाही. म्हणजे शरीर म्हणजे आपण नाही, मन म्हणजे आपण नाही, बुद्धी म्हणजे पण आपण नाही. म्हणजे बघा ह, शरीर म्हणजे बॉडी, मन म्हणजे माइंड, आणि बुद्धी म्हणजे इंटेलेक्ट, म्हणजे BMI. BMI आपण आहोत का? आपण BMI नाही. आपण शरीरही नाही, मनही नाही, बुद्धी नाही. मग विपरीत ज्ञान काय झालं? म्हणजे मी म्हणजे BMI आहे, हे आपलं विपरीत ज्ञान झालं. म्हणजे मी म्हणजे शरीर आहे, मी म्हणजे बुद्धी आहे, मी म्हणजे मन आहे, हे आपलं विपरीत ज्ञान झालं. अज्ञान काय झालं? तर मी BMI नाही, पण मग मी कोण आहे हे मला माहिती नाही, हे अज्ञान. मग आता ज्ञान काय झालं? तर मी आत्मा आहे, मी एक जीव आहे, हे आपलं ज्ञान झालं. म्हणजे वेळ, काळ, स्थळ, घटना, व्यक्ती ह्याच्या पलीकडं निर्गुण, निराकार, अविनाशी, नित्य, निरंतर, नूतन असा आत्मा म्हणजे मी आहे. मग आत्मा स्वतः अकर्ता असतो, तो स्वतः काहीच करत नाही. तो फक्त साक्षी असतो. साक्षी असतो, तो निर्लेप असतो, तो परमात्म्याचा अंश असतो. फक्त आपण त्याला शरीराच्या बुद्धीमध्ये, शरीर बुद्धीमध्ये आपण त्याला गुंतवतो, म्हणून त्याला जीव म्हटलं जातं, है ना. म्हणजे उदाहरणार्थ सोनं हा आत्मा आहे आणि दागिने हे त्याचं रूप आहे. पाणी हा आत्मा आहे आणि लाटा हे त्याचं रूप आहे. म्हणजे मी सच्चित आनंद स्वरूप आत्मा आहे आणि मी मला शोधतोय. खरं तर मी माझ्यातच आहे. कस्तुरी मृगाचं कसं असतं? त्याच्या बेंबीतच ती कस्तुरी असते, त्याला वास येत असतो, पण तो सगळीकडे त्याला शोधत असतो. म्हणून आपलं पण तसंच असतं. आपली जी इंद्रिय आहेत ना, ती बाह्याकडे धावतात, आपण ती आत धावत नाही. डोळे बाहेरचं रूप बघतात, कान बाहेरचे शब्द ऐकतात, नाक बाहेरचं वास घेतो, जीभ बाहेरची चव घेते, स्पर्श तर स्पर्श आहेच. पण ती इंद्रिय जेव्हा आपण आत वळवू, तेव्हा आपल्याला आत्मदर्शन घडेल. मग इंद्रिय आत वळवायची कशी? इंद्रिय आत वळवायची कशी? तर त्या इंद्रियांना त्यांचे त्यांचे विषय तर दिलेच पाहिजेत. आपण न बघता राहू शकत नाही, आपण न ऐकता राहू शकत नाही, आपण न वाच घेता, शब्द तर आपोआपच कानावर पडतात. पण मग डोळ्यांनी पाहायचंय, काय पाहायचं? ईश्वराचं रूप पहा. कानांनी ऐकायचंय, काय ऐकायचं? ईश्वराची स्तुती ऐका, त्याचं गुण संकीर्तन ऐका, त्याच्या कथा ऐका, त्याच्या लीला ऐका, है ना. जिभेनी बोलायचं तर आहे. वायफळ बडबड करण्यापेक्षा स्तुती गा, परमेश्वराचं नामस्मरण करा. असं आपल्याला प्रत्येक इंद्रियांचं आपल्याला हे करायचं. मग आयुष्य काय आहे? तर शरीरासकट जो जीव आहे ना, ते आयुष्य. मग या जीवाची जीवदशा म्हणजे कर्म, आणि या या संस्काराचा कायदा म्हणजे कर्माचा सिद्धांत म्हणजे कर्मयोग. प्रत्येक जन्मात कर्म, भोग आणि शोध ही प्रोसेस आहे. अज्ञान, अविद्या आणि आनंदाचा शोध म्हणजे जीवदशा आहे. मग कर्माचा कायदा काय आहे? कर्माचा कायदा म्हणजे पहिलं म्हणजे त्याच्यात कर्म येतं. कर्म म्हणजे आपल्या इच्छेनुसार घडलेली क्रिया. बघा, प्रत्येक माणसाला इच्छेनुसार कर्म करण्याचं स्वातंत्र्य आहे. फ्री विल दिलेली आहे परमेश्वराने. बाकी कोणत्याही योनीत नाहीये. पशु, पक्षी, कीटक यांना त्यांचे आलेले भोग भोगायचे आणि मरण पावायचे. त्यांना त्यांच्या इच्छेप्रमाणे कर्म. मनुष्याला फक्त ही विवेक बुद्धी दिलेली आहे. योग्य काय, अयोग्य काय, हे दोन मार्ग आहेत किंवा हे तीन मार्ग आहेत. एक सोपा आहे पण अवघड आहे. दुसरा अवघड आहे, लांबचा आहे पण सोपा आहे. आणि तिसरा अवघड आहे, पण तो तू निष्ठेने केलास तर तू पटकन पोचशील ध्येयापर्यंत. असे दोन तीन मार्ग आपल्या पुढे सतत असतात. मग त्याचा आपण योग्य तो निर्णय करून कर्म करणं, हे आपल्याला स्वातंत्र्य दिलेलं आहे परमेश्वराने. म्हणजे इच्छेनुसार कर्म करण्याचं स्वातंत्र्य हे मानवाला दिलेलं आहे. दुसरं आहे कर्मफळ. मग कर्मफळ जे आहे ते प्रत्येक कर्माला फळ हे असतंच. तुम्ही इच्छा करा नाहीतर न करा, कर्माला फळ असतं. तुम्ही चांगलं केलं, चांगलं फळ, वाईट केलं, वाईट फळ.
मग कर्म कोणतंही चांगलं किंवा वाईट नसतं. कर्माचा हेतू काय आहे, कर्माच्या पाठीमागचा ध्येय काय आहे, त्याच्यावर ते कर्म चांगलं का वाईट ठरतं. म्हणजे उदाहरणार्थ आहे, सैनिक आहे, तोही हत्या करतो, कोणी दरोडेखोर आहे तोही हत्या करतो, आणि न्यायाधीश सुद्धा फाशीची शिक्षा सुनावतात. पण कर्म एकच आहे तिघांचं, हत्या करणं. पण त्याचं फळ एक नाहीये ना. आणि खुनी आहे तो स्वतःच्या स्वार्थासाठी, धनासाठी, संपत्तीसाठी, एखाद्या परस्त्रीसाठी तो खून करतो. म्हणजे दुसऱ्याला त्रास देण्यासाठी तो ते कर्म करतो. सैनिक आहे तो आपल्या देशासाठी, आपल्या देशातली लोक सुरक्षित राहावीत म्हणून तो हत्या करतो. त्याचं काही त्या माणसाशी शत्रुत्व किंवा काही नसतं. आणि तिसरं आहे न्यायाधीश. तो जे काही पुरावे समोर येईल त्यानुसार निर्लेप मनाने तो शिक्षा सुनावतो. तर खुनी करणारा तर आयुष्यात एक दोन खून करत असेल, पण न्यायाधीश रोज दोन तीन खुन्यांना फाशी देत असेल. मग आपण असं म्हणू का त्याचं पाप जास्त आहे? तसं नाहीये. तर तो उलट जास्ती चांगलं काम करतो. कारण शेवटी कसं आहे की परित्राणाय साधूना विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थात, मग हे कर्म आहे. हे कर्म आहे म्हणजे सज्जनांचं रक्षण करण्यासाठी दुष्टांचं निर्दालन करावं लागतं. ही खरी अहिंसा आहे. नाहीतर अहिंसेचा अर्थ आपण खरं म्हणजे खूप चुकीचा घेतलेला आहे. अहिंसा परमधर्म आहे, हे योग्यच आहे. अहिंसेसारखं चांगला गुणच नाही. पण अहिंसा म्हणजे फक्त दुसऱ्याची हिंसा न करणे एवढा नाही अर्थ होत. तर सज्जनांचं रक्षण करण्यासाठी दुष्टांचं निर्दालन करणं ही पण अहिंसाच आहे. योगी अरविंदांनी पण म्हटलंय की ज्या वेळेला परमेश्वर सुद्धा अवतार घेऊन दुष्टांचा वध करतो त्यावेळेला तो जास्त दयाळू असतो. कारण जर दुष्टांना मारलं नाही तर सज्जनांचं रक्षण कसं होणार. दुष्टांना मोकळं सोडलं तर ते अजून सज्जनांचं वध करत सुटतील, अजून अत्याचार करत सुटतील. म्हणून नेहमी दुष्टांना शिक्षा ही झालीच पाहिजे. मग ते कर्मफळ जे असतं ना ते मिळतच. प्रत्येक कर्माला चांगलं करा चांगलं मिळेल, वाईट आणि दोन्ही आहे. सुखाचं जे फळ आहे चांगल्या कर्माचं सुकृताचं तेही भोगूनच संपावं लागतं, दुष्कृताचं फळ आहे तेही भोगूनच संपावं लागतं. आणि म्हणून हे जन्म मरणाचे फेरे सतत चालू असतात. मग हे टाळायचे कसे. मोक्ष म्हणजे आपल्याला जन्म मरण नको ना. जन्म मरण नको आता, जन्म मरण नको आता, नको येर झार, नको ऐहिकाचा नाथा, व्यर्थ बडिवार. म्हणजे आपल्याला आता या जन्म मरणाच्या फेऱ्यात अडकायचं नाही. आपल्याला ह्याच्यातून सुटायचंय, परमेश्वराच्या जवळ जायचंय, परमात्म्याच्या जवळ जायचंय. नको मला आता हे जन्म मरण नको. एखादेच तुकाराम महाराज असतात जे म्हणतात तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हीच. का ते पण असं का म्हणतात. तर ते म्हणतात अरे अद्वैत झालो, मला मोक्ष मिळाला की मी भक्ती कोणाची करणार. मला तुझी भक्ती करायची आहे पांडुरंगा, म्हणून मला परत जन्म घ्यायचा. तर असे उदात्त विचार असणारे एखादेच ना. आपल्याला काय, आपल्याला कष्ट नको असतात, आपल्याला दुःख नको असतं, म्हणून आपल्याला मोक्ष पाहिजे असतं. पण मोक्ष एवढ्या सोपा नाही ना. मग मोक्ष मिळवण्यासाठी आपल्याला कर्माचं बंधन तोडलं पाहिजे. मग चांगल्या कर्माचंही तोडलं पाहिजे, वाईट कर्माचंही तोडलं पाहिजे. मग त्याच्यासाठी काय करायचं, म्हणजे निष्काम कर्मयोग करायचा. निष्काम कर्मयोग करण्यासाठी तीन त्याच्यात मुख्य भाग आहेत. पहिलं म्हणजे धर्माचरण. धर्माचरण म्हणजे जे सगळ्या समाजाच्या हितासाठी जे नियम बनवलेले आहेत, जी शास्त्र बनवलेली आहेत, त्याच्यात जे विहित कर्म आहे, नियत कर्म आहे, आपल्या वर्णाश्रमानुसार जे काही कर्म आपल्या वाट्याला आलेली आहेत ती आपण मनापासून करणं, सगळे नियम पाळणं, शास्त्राच्या मर्यादेत राहून नियम नीती नियमाने जगणं म्हणजे धर्माचरण आहे. मग तुमचा धर्म, तुमची जात कोणती का असेल, हिंदू असू दे, मुस्लिम असू दे. कारण पूर्वी कृष्णाने जेव्हा हे सांगितले चातुर्वर्ण्यम मया सृष्टम, त्यावेळेला फक्त एक सनातन धर्मच होता. त्यावेळेला कुठं मुस्लिम होते, त्यावेळेला कुठं ख्रिश्चन होते, एक सनातन धर्मच होता. है ना. सनातन म्हणजे नित्य नूतन, जो सतत नवीनच असतो आणि त्याला सुरुवात नाही अंत नाही. हा जगाच्या पाठीवर एकमेव राहणारा नित्य निरंतर असा धर्म आहे. तर त्याच्यात चातुर्वर्ण्य म्हणजे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र हे वर्ण निर्माण केलेत. पण लोक आता अर्थ काय घेतात, चातुर्वर्ण्य मया सृष्टम एवढंच वाक्य बोलतात.
पुढचं काय आहे, गुणकर्म विभागशः हे धरतच नाही. तुमचे गुण आणि तुमचे कर्म ह्याच्यावर तुमचा वर्ण ठरतो, है ना. म्हणजे तुम्ही जन्माला येताना काहीतरी मागच्या जन्माचे संस्कार घेऊन आलेले असतात, त्याच्यानुसार तुम्हाला हा जन्म मिळालेला असतो. मग या जन्मात तुम्ही कुठल्या तरी घरात जन्माला येता, गरीब घरात जन्माला येता, श्रीमंत घरात जन्माला येता, एखाद्या शिक्षक घराण्यात जन्माला येता. हा, तर त्याच्यानुसार तुमचं आजूबाजूचे नातेवाईक, तुमचे मित्रमैत्रिणी, अगदी शेजारी पाजारी सुद्धा तुमच्या आधीच्या कर्मानुसार ठरलेले असतात. मग तुमचा तो वर्ण कोणता आहे? तुम्ही ब्राह्मण, म्हणजे ब्राह्मण म्हणजे काय? शमो दम तप शौचन क्षांती रार्जवमेव. शम दम शांती आर्जव अहिंसा ब्रह्मचर्य ज्ञान विज्ञान आणि आस्तिक्य हे ज्याच्यात आहेत तो ब्राह्मण. मग आत्ता काय, आता जाती उरल्यात फक्त, आता वर्ण उरलेलेच नाही. म्हणजे माझं आडनाव कुबेर आहे, मी ब्राह्मण जातीत जन्माला आले, पण म्हणून मी ब्राह्मण नाही होत. मी जर ब्राह्मणासारखी वागले, ते जे गुण वर्णन केले त्यानुसार मी वागले, तर मी ब्राह्मण. क्षत्रिय म्हणजे काय? क्षत्रिय म्हणजे शौर्यं तेजो धृती दाक्ष युद्धे चाप्य पलायन. जो युद्धातून कधीही माघार घेत नाही, जो शूर आहे, जो सज्जनांचं रक्षण करतो, जो दानशूर आहे, हा तो क्षत्रिय आहे. मग हे काम कोण करतं? सैनिक करतात. तर ते क्षत्रिय वर्णाचे आहे. आपले राजकारणीही त्याच्यातलेच धरले पाहिजेत, पण आता ते थोडस वादाचा विषय, ते जाऊ दे. पण अं, जे समाजासाठी झटतात ना, ते क्षत्रिय. वैश्य म्हणजे काय? व्यापारी किंवा गोपालन करणारे. म्हणजे आपलं पोट भरण्याचं काम जे करतात, आपल्याला खायला प्यायला देतात, व्यापार करून आपण जे आपल्याला अन्नधान्य जे मिळतं ते वैश्य आहेत. आणि जे परिचर्यात्मक कर्म करतात, दुसऱ्यांची सेवा, सेवाभाव ज्यांचा असतो, ते शूद्र आहेत. मग त्याच्यात वकील, डॉक्टर, कारागीर, कलाकार हे सगळे आले. फक्त झाडलोट करणारे शूद्र नाही. बघा तुम्ही, पूर्वीच्या काळी सगळ्या कला आहेत ना, त्या शूद्रांच्या आहेत. सगळं कोरीव काम, सगळं पैठण्या निर्माण करण्याचं काम, सगळं जे कलाकुसरीचं काम आहे ते शूद्र वर्णाचं आहे. तर कोणीच ह्याच्यात उच्च नाहीये, कोणीच नीच नाही. समाजाची व्यवस्था नीट चालावी म्हणून हे चार वर्ण आहेत. आणि मनुस्मृतीवर जे सगळे जण टीका करतात, तर मनुस्मृतीत अजिबात असं लिहिलेलं नाहीये ब्राह्मण श्रेष्ठ. उलट ब्राह्मणाला जास्त शिक्षा आहे. तोच अपराध जर शूद्रांनी केला तर त्याला एका फटक्याची शिक्षा होती, तोच अपराध जर ब्राह्मणाने केला तर 120 फटक्यांची शिक्षा होती. फक्त देहदंड नाहीये ब्राह्मणाला, कारण तो पूजनीय आहे म्हणून. राजाने जर तीच चूक केली तर त्याला 500 फटक्यांची शिक्षा होती. जो जो तुम्ही वरती चढत जालाल, तेव्हा तुम्हाला गुन्हा अजिबात माफ नाहीये, जास्त शिक्षा आहे. तर असं सगळं आहे. तर हे जे कर्माचं फळ आपल्याला टाळायचं असेल, ते आपण बघत होतो की धर्माचरण करायचं. त्या धर्माचरणामध्ये सुद्धा काही काही आपल्या ड्युटीज आहेत. विशेष धर्म आहे, म्हणजे एखाद्या प्रसंगी आपण कसं वागतो, है ना. एखाद्या रोज आपण स्वयंपाक करतो, पण तोच स्वयंपाक जर आपण नैवेद्यासाठी केला तर तो विशेष कर्म होतं, ते नैमित्तिक कर्म होतं. आणि मग एखादा उत्सव असेल, एखादा, तर तिथे जाऊन झटणं म्हणजे मग विशेष धर्म झाला. एक आपत्ती धर्म पण असतो, की समजा आपण आपलं धर्म नाही, आपण आपलं शिक्षक आहोत, आपण घरात अध्ययन अध्यापन करतो, पण जर माझ्या घरच्यांना कोणी त्रास देत असेल, माझ्या बाळाला कोणी पळवून नेत असेल, तर त्या दरोडेखोरावर मी हातात येईल ते उचलून मी त्याला मारायला धावणार. हा आपत धर्म पण आहे ना. तर तो त्या त्या काळी जर देशावर संकट आलं, तर पूर्वीच्या काळी नाही का, लढतील सैनिक लढे नागरिक, लढतील महिला लढतील बालक, शर्थ लढ्याची करू. म्हणजे त्यावेळेला महिला नाही, बालक नाही, वृद्ध नाही, लहान नाही, सगळे आपल्या देशावर संकट आले तर आपण सगळ्यांनी त्याच्यात भाग घेतला पाहिजे आपापल्या पातळीवर. तर हा आपतधर्म असतो. आणि एक गुणधर्म असतो, म्हणजे आपल्याला जे आवडतं, छंद आहेत आपले, कोणाला गाणं आवडतं, कोणाला चित्रकला आवडती, हे सगळं मिळून जे काय होतं ते धर्माचरण होतं. आणि मग त्याच्यातून जे सार काढतो ना, तो स्वधर्म आहे. तर स्वधर्म आपल्याला निभावता आला पाहिजे. श्रीकृष्णांनी पण सांगितले, ज्ञानेश्वरांनी पण सांगितले, की स्वधर्मानी पूजा करा श्रीकृष्णाची. तो करे ते तुली पूजा माझी, तो बोले ती माझी, म्हणजे तो जे करेल, तो योगी जो करेल ती माझी पूजा आहे. तो जे बोलेल ती माझी पूजा आहे. तो जसा वागेल ती माझी पूजा आहे.
है ना. मग असंच धर्माचरण हा पहिला भाग आहे निष्काम कर्मयोगातला. दुसरा भाग आहे ईश्वरार्पण बुद्धी. जे काही कर्म करू आपण, जे काही काम करू, रोजचं असू दे, वैशेष असू दे, ते सगळं ईश्वराला स्मरून करायचंय, ईश्वराला अर्पण करून करायचंय. बघा, मी भगवंताचा, हं असं म्हणून प्रत्येक कर्म करायचं. भगवंतासाठी मी कर्म करतो, मी भगवंताचा आहे, ही झाली खालची पायरी. भगवंत माझे आहेत, ही झाली दुसरी पायरी. आणि मी आणि भगवंत एकच आहोत, ही झाली तिसरी पायरी. म्हणजे भगवंतांना स्मरून आपण प्रत्येक कर्म करायचे, भगवंतातच राहून कर्म करायचे, ही अत्युच्च पायरी झाली. म्हणजे भगवंतच आहेत, तेच करून घेत आहेत, मी काहीच करत नाहीये, मी निमित्त मात्र आहे, है ना. अगं विश्वरूप दर्शनात तेच सांगितले, मी सगळं आधीच केलंय रे अर्जुना, तू निमित्त मात्र भव सव्य साची आहेस. मी यांना सगळ्यांना आधीच मारून टाकले, बघ माझ्या तोंडात सगळे जात आहेत. तेच भगवंत सगळं करत असतात. इवन म्हणजे मला आता एक प्रसंग आठवला की ज्या वेळेला कौरव आणि पांडवांचा युद्ध झालं, पांडव जिंकले, तर सगळे पुत्र मारले गेले. धृतराष्ट्राचे, गांधारीचे. गांधारी खूप दुःखी झाली. आता त्यांचं सांत्वन कोणी करायचं. अर्जुनाला काही धीर होईना. युधिष्ठिर म्हणला, नाही बाबा आपल्याला काही जमणार नाही, भीमाला कोणी पाठवेना कारण तो संतापी. नकुल सहदेव पण म्हणले, मी लहान आहे, आम्ही लहान आहे, आम्ही कसं करणार. शेवटी कर्म कुणावर आलं, भगवंतांवर आलं. मग श्रीकृष्ण गेले, त्यांनी धृतराष्ट्र आणि गांधारीची समजूत घातली त्यांच्या शब्दात, की बाबा हे झालं, पण हे का झालं याचा तुम्ही विचार करा. वैर कुणाचंच नव्हतं, पण अधर्माने ते वागले. आणि पुत्रमोहाने तुम्ही, धृतराष्ट्र तू आंधळा झालास पुत्रमोहाने. तू जर त्यावेळेला विवेकबुद्धीने काम घेतलं असतंस तर तू असं आज ही वेळ आली नसती. त्यांना त्यांचं न्याय्य ते राज्य दिलं असतं तर आज ही युद्धाची वेळच आली नसती. मग ते गांधारीची समजूत, गांधारी तर अशी नव्हती, गांधारी अतिशय तपोबोल होतं तिच्याकडे, आणि अतिशय सात्विक होत. मग तिलाही श्रीकृष्णाने समजूत घातली की बाबा हे फार मोठं दुःख आलंय तुझ्या वाट्याला, मला कबूल आहे. पण दुर्योधन हा अधर्मी होता, त्यामुळे त्याला मारणं मला भाग होतं. सगळे कौरव जर धर्माच्या बाजूने असते तर आज ही वेळ आली नसती. आणि तुझ्यात एवढं सामर्थ्य आहे, तू एवढी तपानी तू तपपूत झालेली आहेस की तू म्हणशील ते होईल, तेवढे तुझ्यात सामर्थ्य आहे. त्याच्यानंतर ती शांत झाली. पण नंतर स्त्री पर्वामध्ये तिचं परत भान सुटलेलं आहे गांधारीचं, आणि ती श्रीकृष्णावर चिडलेली आहे. श्रीकृष्णाला शाप दिलेला आहे तिनं, की तू एवढा भगवंत असताना तू हे युद्ध थांबवू शकला असतास, तू का हे सगळा संहार होऊन दिलास, इतका संहार झाला, इतकी लोक मेली, माझे तर 100 पुत्र मारले गेले, तू हे का सगळं घडून दिलंस. तू म्हणला असतास तर हे थांबलं असतं. म्हणून मी तुला शाप देते की तुझं जे कुळ आहे ना, ते पण आपापसात मरून लढून मरेल. आणि आम्ही जशा स्त्रिया आत्ता धाय मोकलून रडतोय, तशा तुमच्या यादव कुळातल्या बायका रडतील. आणि तू स्वतः एखाद्या अनाथासारखा कुठेतरी वनात जाऊन निर्जन तुझा मृत्यू होईल, असा शाप दिलेला आहे तिने, गांधारीने. एवढं होऊन सुद्धा निष्काम कर्म कसं असतं, भगवंतांच्या चेहऱ्यावरचं स्मित हल्लं नाही. ते म्हणले, अगं गांधारी, जे मी आधीच केले तेच तू सांगतेस, हे मी आधीच केलेलं आहे. यादव कुळातली लोक हे कोण इतकी शूर आहेत, आणि त्यांना माझ्या कुळातले असल्यामुळे त्यांना हे वरदानच आहे, त्यांना कोणी हरवू शकणार नाही. त्यांचा नाश होणं गरजेचं आहे ना कधी तरी. तर त्यांना मी हे केलेलंच आहे, आपापसात लढूनच मरणार आहेत ते, दुसरं कोणी त्यांना मारूच शकत नाही. त्यामुळे ते आपापसात लढूनच मरणार आहेत, हे बघ. आणि तुझं शाप मी मान्य करतो, मी घेतो, माझा मृत्यू होईल तुझ्या म्हणण्याप्रमाणे, काय हरकत नाही म्हणे. तर असं तो निष्काम कर्मयोग, म्हणजे प्रत्येक कर्म आहे ते ईश्वरार्पण बुद्धीने आपल्याला करायचंय, भगवंतांना स्मरून करायचंय. अगदी आपल्याला प्रत्येक काम करताना नाही आठवण कदाचित पहिल्यांदा, नंतर नंतर सवय झाली की होतं. पण पहिल्यांदा निदान दिवसाची सुरुवात झाल्यावर किंवा रात्री झोपताना, की मी आज जे जे काही केलं, भगवंता हे सगळं तुझंच आहे, ही सगळी सृष्टी तुझी आहे, सगळी प्रकृती तुझी आहे, तूच दिलेलं आम्ही तुला देऊन आम्ही तुझी पूजा करतो. इवन आम्ही गीता शिकतो, ती वाणी सुद्धा तुझी आहे, शब्द सुद्धा तुझे आहेत, नाही का. सगळं काही प्रकृतीतच मोडतं. आमचं शरीर, आमचं मन, आमची बुद्धी, आमची इंद्रिय, आमचं अंतःकरण, आमचं चित्त, सगळं काही तुझंच आहे. फक्त तू न दिलेली एकच गोष्ट आमच्याकडे, कोणती? अहंकार. तर तो अहंकार जो आहे ना,
तो मी तुझ्या पायाशी ठेवतो. माझं जे काही चुकलं असेल ते माझं आहे, आणि जे काही चांगलं घडलं असेल ते परमेश्वराचं आहे. असंच जर आपण रोज रात्री प्रार्थना केली, आणि याच्या पुढे माझ्या हातून काही वाईट घडू देऊ नको, मला सतत तुझ्या अनुसंधानात ठेव. आपण परमेश्वराकडे काही मागणं मागायचं नाहीये, हे बरोबर आहे. परंतु हे मागायला काही हरकत नाही की मला सतत तुझी स्मृती राहू दे, तुझं स्मरण मला आयुष्यभर राहू दे 24 तास. हे मागायला काहीच हरकत नाही. तेवढा स्वार्थ चालेल. अशी ईश्वरार्पण बुद्धीने आपण प्रत्येक कर्म करायचं. आणि तिसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे प्रसाद बुद्धी. एवढं सगळं करून जे काही आपल्या वाट्याला येईल, सुख येईल, दुःख येईल, संकट येतील, मान सन्मान येतील, अपमान येतील, है ना, रोग येतील, जे काही येईल आपल्या आयुष्यात, ते आपण प्रसाद म्हणून स्वीकारायचे. प्रसाद म्हणजे फक्त नैवेद्य दाखवून त्यातला प्रसाद हा त्याचा अर्थ नाहीये. प्रसाद म्हणजे जे काही आपल्या वाट्याला सुख दुःख, अनुकूल प्रतिकूल, शीत उष्ण, शत्रू मित्र, जे काही आहे, तर दुःखामध्ये उद्विग्न व्हायचं नाहीये, सुखामध्ये हुरळून जायचं नाहीये, आणि सगळं आपण समबुद्धीने स्वीकारायचं आहे प्रसाद म्हणून. बघा, आपण कुठल्या देवळात जातो, देवळात गेल्यानंतर सारसबागेच्या देवळात गेलो तर आपल्याला साखर फुटाणे किंवा खडी साखर मिळते, बरोबर, प्रसाद म्हणून. आपण बालाजीला गेलो की काय मिळतं? लाडू. लाडू मिळतो. मग आपण असं म्हणतो का, नाही मला लाडू पाहिजेत म्हणून मी बालाजीलाच जाते. तर आपण असा विचार करत नाही, आता मला गणपतीला जायचंय म्हणून मी गणपतीला जाते. मग तिथं जो काही प्रसाद असेल तो मी आनंदाने ग्रहण करते. प्रसादासाठी आपण जातो का दर्शनाला? नाही. दर्शन घेतो आणि जो काही प्रसाद असेल तो आपण ग्रहण करतो. मग तसंच आहे कर्माचं. आपण जे कर्म करतो ते भगवंतासाठी करतो. आपण जर एखाद्या कंपनीत काम करत असू तर त्या कामाचा पगार आपल्याला मिळतो, बरोबर ना? पण त्या कामाचा नफा तोटा जो असेल तो कोणाला जातो? कंपनीच्या मालकाला. आपल्याला नफा तोट्यात काही इंटरेस्ट नसतो, आपल्याला आपल्या कामाचे पैसे मिळतात आणि आपण खुश असतो त्याच्यात. मग नफा उदे तोटा उदे आम्हाला काही घेणं देणं नाही. तसं आपण कर्माच्या बाबतीत केलं पाहिजे. आपण प्रत्येक कर्म जर भगवंतासाठी केलं तर त्याचा नफा तोटा म्हणजे सुख दुःख, जे काही फळ असेल अनुकूल प्रतिकूल, ते भगवंत घेऊन टाकेल. आणि कर्मच तुझ्यासाठी केलंय तर तूच बघ बाबा नफा तोटा काय येते. मग आपल्याला काय मिळणार? तुम्हाला असा प्रश्न पडेल, मग आपल्याला काय? आमचा उदरनिर्वाह कसा चालायचा? तर भगवंतांनी वचन दिले, अनन्यास चिंतयन्तो मायेे जनाः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेम वहाम्यहम्. तुमचं योग आणि क्षेम मी चालवीन. आता योगक्षेम म्हणजे फक्त उदरनिर्वाह नाही बरं का. आपल्या हा ऐहिक जीवनातला उदरनिर्वाह तर आहेच, तोही भगवंत तुकाराम महाराजांचा बघितला, ज्ञानेश्वर महाराजांचा बघितला, आपला का नाही बघणार? बघणार. तेवढी आपली भक्ती पाहिजे. अनन्याश्चिंत अन्य न अन्य, तेवढी भक्ती करायला पाहिजे. जो विभक्त नाही तो भक्त. इंग्लिशमध्ये सुद्धा डिवोटी म्हणतात ना भक्तांना. डिवोटी, डिवोटी, ज्याला स्वतःचं मत नाही तो डिवोटी. तर असा भक्त आपण जर झालो तर मग भगवंत आपला योगक्षेम चालवतात. आणि योगचा अर्थ आहे अप्राप्ताची प्राप्ती, म्हणजे जे आपल्याला मिळालेलं नाही त्याची प्राप्ती होणं. म्हणजे काय? तर आपल्याला अजून काय मिळालं नाही? आपल्याला मोक्ष मिळालेला नाही, आपल्याला मुक्ती मिळालेली नाही, सायुज्य मुक्ती. मुक्तीचे सुद्धा 4 प्रकार आहेत. आपलं सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्य. तर आपल्याला सायुज्य मुक्ती पाहिजे, अद्वैत पाहिजे, ते आपल्याला मिळालेलं नाही. मग ते प्राप्त व्हायचंय म्हणून तो योग ते प्राप्त करून देणार भगवंत. आणि क्षेम म्हणजे काय? जे तुम्हाला प्राप्त झालंय त्याचं रक्षण. मग एकदा तुम्हाला ती परमशांती मिळाली, एकदा तुम्हाला ते आनंद मिळाला की त्याचं सदैव रक्षण करण्याचं काम भगवंत करणार, योगक्षेम. तर असा योगक्षेम ते बघतात. म्हणून आपण प्रत्येक कर्म करताना धर्माचरण, ईश्वरार्पण बुद्धी आणि प्रसाद बुद्धी, हे 3 गोष्टी जर आपण लक्षात ठेवल्या तर आपला निष्काम कर्मयोग साध्य होईल. आणि हाच कर्माचा सिद्धांत आहे. म्हणजे कर्म करताना आपण क्रियमाण कर्म, संचित कर्म, प्रारब्ध कर्म, हे आपण कर्माच्या सिद्धांतात बघितले. परंतु ते संचितातलं जे प्रारब्ध आपल्याला या जन्मात येणार आहे, आणि आपली जी आधीची कर्म आहेत ती आपल्याला भोगूनच संपवायची आहेत.
ती काय आपण यापुढे तरी निदान आपण अशी कर्म करू की आपल्याला त्याचं बंधन लागणार नाही, म्हणजे कुठल्या तरी जन्मात आपण मुक्त होऊ. निदान पुढचा जन्म आपल्याला मानवाचा मिळेल. आणि तो मानवाचा मिळाल्यानंतर आपलं हे जे भक्ती आहे किंवा आपली साधना आहे, आपली उपासना आहे, ती आपली पुढे चालू राहावी अशा घरात आपल्याला जन्म मिळावा. 6व्या अध्यायात सांगितलं ना योगभ्रष्टाची. तर योगभ्रष्ट पण दोन प्रकारचे असतात. मग ते ज्यांचं विचलित झाल्यामुळे साधना सुटती, की आपण ही साधना सुरू केली, परत कुठल्या तरी मोहात फसला, साधना अर्धवट राहिली, मग त्यांना अशा घरात जन्म मिळतो की पहिल्यांदा स्वर्गात जातील आणि मग परत पृथ्वीवर येतील आणि मग कुठल्या तरी श्रीमंत घरी त्यांना जन्म मिळेल. मग तिथून म्हणजे सगळं काही तुम्हाला उदरनिर्वाहासाठी काहीच करावं लागणार नाही, तुमची साधना लगेच सुरू होईल. पण ते दुर्दैव असं होतं की तुम्ही विसरलेला असता, है ना. मग कुठलं तरी एक घटना अशी घडावी लागते की तुमची साधना, आणि मग त्यावेळेला जर त्या श्रीमंतीतच तो गुरफटून पडला तर त्या योगभ्रष्टाचं परत काही होऊ शकत नाही. परंतु दुसऱ्या प्रकारचा जो योगभ्रष्ट असतो की ज्याचं दुर्दैवाने साधना विचलित झालेली आहे, म्हणजे अगदी मरणापर्यंत त्यांनी अविचल साधना केली पण दुर्दैवाने अकाली मरण आलं किंवा ऍक्सिडेंट झालं किंवा काही अशा ह्यांनी जर त्याची साधना अर्धवट राहिली, तर मग त्याला अशा घरात जन्म मिळतो, मधलं स्वर्ग नरक सगळ्या पायऱ्या गाळून डायरेक्ट त्याला योग्यांच्या घरातच जन्म मिळतो, जसं ज्ञानेश्वरांना मिळालं. आणि मग त्या जन्मात त्याची मुक्ती ठरलेली. लहानपणापासूनच त्यांची साधना सुरूच होती, है ना. तर असा जन्म आपल्याला मिळाला. अजून किती जन्म जायला लागतील माहिती नाही, पण तेवढे जन्म आपल्याला मानवाचे तरी मिळाले पाहिजेत. मानवाचे मिळावेत म्हणून आपण आत्ता काहीतरी केलं पाहिजे, है ना. अंतकालेच्या मामेव स्मरण मुक्त्वा कलेवर यः प्रयाती स मद्भाव याती नास्त्यत्र संशय. तुम्ही अंतकाळी जे स्मराल तशी गती तुम्हाला पुढे आहे. मग तुमचा एखाद्या हरणात जीव अडकला असेल तर तुम्हाला हरणाचा जन्म मिळतो, जसं राजा भरताला मिळाला. राजा भरत अत्यंत कर्मयोगी, अत्यंत संन्यासी विरक्ती वृत्तीचे होते. राज्य चांगलं केलं आणि त्यांच्या नावावरूनच भारत देशाचं नाव पडलं. ते भरत मुनी म्हणून पण नंतर प्रसिद्ध झाले. पण अतिशय सगळं राज्यकारभार वारसावर सोडवून त्यांनी वनामध्ये येऊन साधना सुरू केली. तर साधना सुरू केल्यानंतर एकदा काय झालं, असेच गंडकी नदीच्या तीरी ते साधना करत बसले होते. आणि मग साधना करता करता समोर त्यांचं लक्ष गेलं, तर एक हरिणी होती. हरिणी गर्भवती होती आणि नदी वाहत होती. तर तिथं ती पाणी प्यायला आली होती आणि तिला वाघाची डरकाळी ऐकून ती इतकी घाबरली, इतकी घाबरली की तिने पलीकडे जायला उडी मारली. उडी मारल्यानंतर ती गर्भवती होती, ती बाळंतीण झाली, पाडसाला जन्म दिला आणि त्या सगळ्या धावपळीत ती मृत्यू पावली. आता त्या पाडसाला कोण, ते एवढूस बिचार नुकतंच जन्मलेलं. मग या भरत मुनींना त्याची करुणा आली आणि त्यांनी त्याला उचलून आणलं, त्याचं संगोपन केलं. इथपर्यंत ठीक होत. करुणाभावानी संगोपन करणं हे संतांचं कामच. परंतु त्याच्यात त्याचा इतका लळा लागला, त्यांना इतका लळा लागला की त्या हरणाच्या पिल्ल्याशिवाय त्यांना दुसरं काही सुचतच नाही. सारखं त्याच ध्यास घेतला आणि साधना विस्कटली. काय म्हणतात त्याला, विचलित झाली. आणि मग त्या ह्याच्यातच त्यांनी त्या हरणाच्या चिंतेतच त्यांनी देह ठेवला. त्यांना दुसरा जन्म हरणाचा मिळाला. परंतु त्यांची साधना एवढी होती पूर्वीच्या जन्माची की त्यांना पूर्वजन्माचं स्मरण होतं. त्याला जातीस्मर असं पण म्हणतात की पूर्वजन्माचं ज्ञान असतं. तर त्यांना आठवत होतं की आपल्याला हरणाचा जन्म का मिळालाय. मग हरणाच्या जन्मात त्यांनी धडा घेतला. ते सगळ्या हरणांच्या कळपापासून वेगळे राहिले, पालापाचोळा खाऊन राहिले आणि त्या जन्मात त्यांनी ईश्वराचं नामस्मरण करत राहिले. परत जेव्हा त्यांनी देह ठेवला, परत त्यांना मनुष्याचा जन्म मिळाला. पण त्याही जन्मात त्यांना स्मरण होतं, त्यामुळे ते आता म्हणले परत कशात अडकायचं नाही. म्हणून सगळ्यांपासून वेगळे राहायला लागले, कोणाशी बोलायचे नाही, कोणाशी काही कोणाचं काही मागायचं नाही, काहीच नाही. त्यामुळे सगळेजण त्यांना मतिमंद असं समजायला लागले आणि जड भरत असं म्हणायला लागले. मग जड भरत असं त्याचं नाव पडलं. एकदा काय झालं, एका राजाची पालखी चालली होती आणि पालखी चालली होती, त्याला एक भोई कमी पडत होता. हा रस्त्याच्या शेजारी बसला होता. ते म्हणले चला धडधाकट माणूस दिसतोय, घ्या. तर ते जड भरत इतकी करुणामय दृष्टीचे की खाली बघताना कुठले आपले पायाखाली काही येत नाही ना जीवजंतू, असं बघून बघून हळूहळू पावलं टाकत होते.
मग ते इतर भोई आणि यांचं काही स्पीड जमेना. म्हणून मग राजा चिडला, अध्वा तध्वा बोलला. पालखी थांबवली, खाली उतरला. काय तू समजतोस कुणाला, कुणाला तू काय स्वतःला स्वामी समजतोस का? मी तुझा स्वामी आहे, तू माझं ऐकलं पाहिजेस, वगैरे वगैरे. मग जड भरतानी म्हटलं की तुम्ही मला माझा स्वामी समजत असला तरी माझा स्वामी एकच आहे, तो म्हणजे परमात्मा. मी कशातही अडकत नाही. असं त्यांनी त्याला आत्मज्ञान दिलं राजाला. आणि मग राजाला कळलं की ही अधिकारी व्यक्ती आहे, आणि मग त्यांनी त्याचे पाय धरले. पण अशा रीतीने त्यांचं जीवन असं गेलं आणि मग त्यांना मुक्ती मिळाली. तर असं ते सगळं आहे. म्हणून प्रत्येक कर्म आहे ते धर्माचरण, ईश्वरार्पण बुद्धी आणि प्रसाद बुद्धी. असं जर आपण जगलो तर आपल्याला कर्माची बंधनं लागणार नाहीत, आणि आधीची कर्माची जी फळं आहेत ती भोगायला आपल्याला शक्ती मिळेल. परमेश्वराच्या नामस्मरणाने आपली ती कर्म सौम्य होतील, आणि ती आपल्याला अतिशय सुलभतेने, आपली देहबुद्धीच कमी झाली की मग आपण ती सहन करण्याची शक्ती आपल्याला परमेश्वर देतो. अशा रीतीने तो निष्काम कर्मयोग आपण सगळ्यांनी आचरूया, आणि अशी बुद्धी आपल्याला परमेश्वर देऊ. आणि आपलं हे गीतेचं बोट कधीही न सुटो, आणि आपण आयुष्यभर या गीतेच्या अनुसंधानात राहू, श्रीकृष्ण भगवंतांच्या अनुसंधानात राहू, अशी मी प्रार्थना करते. आणि माझे 2 शब्द म्हणजे भरपूरच झाले, पण संपवते. श्रीकृष्णार्पणमस्तु. हरये नमः. हरये नमः. हरये नमः. खूप खूप धन्यवाद. सुंदर बोलले ताई, खूप सुंदर बोलले. ऐकत राहावं असं वाटतं, संपू नये असं वाटतं. बंद करते.